हे गाईस आम्हाला खायला जायचं आहे. आम्ही आमच्या भावासाठी 5 मिनटं झालं थांबलो, तो येतच नाही आहे. कुठे गेला आहे काय माहिती, बघू आता आल्यावर. आम्हाला अजून ठरलं नाही काय खायचं कुठे खायचं, बघू. गाईस 5 ते 10 मिनटं झाले पण हा यायचं नाव घेत नाही. हा शेड बघा किती हळूहळू चालत येतोय. कदर आहे का तुला काय? आम्ही 10 मिनटं झालो इथं थांबलोय. ढाकू बसली होती. कोण ढाकू? सुदर्शन. आम्ही तिकडे चाललोय बाई. दोन डाकू. वा भाई साहब काय डाकू. काहीच सनसेटचं टायमिंग झालं आहे आणि आम्ही तिघं चाललो डेट विथ होमीज. माझं आम्ही थांबलो, हिला कदर नाही. ही बसली हिच्या फ्रेंडसोबत बोलत. काहीच आता आम्ही आलो ज्यूस प्यायला, मँगो शेक प्यायला आणि आमचा मँगो शेक इज रेडी. नाही ना गाईस आता आम्ही मँगो शेक पितोय. गाईस आता आम्ही ज्यूस पिला आणि त्याचे झाले 45 रुपये आणि आम्ही त्यांना पैसे देत होतो पण आमच्याकडे होते सुट्टे रुपये. अशा 10-10च्या नोटा होत्या. लोक भीक मागतात सुट्ट्यांसाठी आणि आमच्याकडे सुट्टे असून आम्ही रडतोय. लाज वाटते आम्हाला ते सुट्टे द्यायला. असे आमचे तुम्हाला माहिती का, आमची कॅशर आता 100 रुपये काढणार माहिती का बाई. मोठी माणसं होय, आम्ही दोघी छोटी माणसं, तुम्ही मोठी माणसं. चलो कॅशर की जाऊ. गाईज आता आम्ही त्याला विचारायला पाठवले पिझ्झा कितीला आहे आणि तो येतोय फुल ॲटिट्यूडमध्ये. गाईज आता आम्हाला इथे पिझ्झा भेटलेला नाही आहे बिकॉज तो खूप महाग आहे. सो आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे. आम्ही अख्ख्या अशा खराडीला असे एढे मारतो आहे का ना गाईज. तो काय पिझ्झा महाग नाही आहे पण ते आमच्या खिशासाठी अफोर्डेबल नाही आहे, त्यामुळे बोलते खूप महाग पिझ्झा आहे. गाईज आता आम्ही कॅफेत आलो आहे. पिझ्झाची ऑर्डर येते बघ त्या खालच्या ह्याच्यावर पण 2 मुली 1 मुलगा इथं पण. आणि इथं आमचे सगळे असे आहेत की त्यांना कॅप्चर नाही करू शकत, माझ्यावर केस होईल बाई. पीसीला पुढे मी नाही पडणे का. तर आम्ही आलो आहे आणि अख्ख्या कॅफेत बाई माझा फोन जायचा खाली इथं. अख्ख्या कॅफेत आम्हीच आहोत 3 जण. गाईज फायनली आमचा पिझ्झा आलेला आहे. नाही ना टाकायचं, दोन्ही टाकायचं. अरे तिकट होईल ना. गाईज फायनली आमचा पिझ्झा फस्त झालेला आहे. ते 5 रुपये आणि आम्ही आत्ता पाहतोय आमच्याकडनं 10 रुपये हरवले. आमच्याकडे फक्त 95 रुपीज आहेत. आता काय होईल आय डोंट नो. हे करायचं एकदम नीट बघायचं. ही काय बोलली की हिच्या फोनमध्ये 70 रुपये तर ते 50 रुपये होते गाईज. आता माझी वाटायची चला जाऊ दे. नाही ना बोलणार मी नाही बोलणार. तर गाईज तुम्ही खाली तर गेला कारण आम्हाला वाटतं की भैया चांगला असेल तो आम्ही बच्चे म्हणून बघून सोडून दिला. बट नाही बाई आजकालचे लोक असले नसतात. काय झालं आम्ही त्याला म्हणलं भैया त्याला पैसे दिले आणि तो म्हणला की ठीक आहे मोजले. तो म्हणते येतो 95 आहे. तो म्हणलं अरे 10 रुपये कुठे गेले. आम्ही नाटक करत होतो आणि आम्ही म्हणलं 10 रुपये कुठे गेले 10 रुपये कुठे गेले आणि नंतर मग हा म्हणला अरे यार माझा किस्सा फाटलाय. म्हणलं यार शिट यार पडले वाटलं. आमचं हे सगळं नाटक होतं काय किस्सा फाटला वगैरे आम्ही ठरवून गेलेलो की आधी विचारायचं असं सगळं चालू होतं. काय यार दादू यार चांगली पॅन्ट घालून यायची ना. म्हणलं भैया रहने दो डिस्काउंट देतो 10 रुपये का क्योंकि आधी हमारे पास नहीं है इसका खिस्सा फटा हुआ था इसलिए वो गिर गए. तो म्हणलं की क्या यार फटी हुई पैंट पहन के आते हो ठीक अच्छे कपड़े पहन के आते जाओ ना ऐसे वैसे बोला तो. आणि मग म्हणला क्या यार 10 रुपये का डिस्काउंट कोण देतं. म्हणलं भाई तू 50 रुपयाचं नाही देते 10 रुपयाचं डिस्काउंट देतो. गाईज आता आम्ही इथं बसलो आहे जरा. इथं बाजूला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. सो आता आम्ही हे दोघं गेले पाया पडून पुढं. मी इथंच बसली एकटीच. आता आपण बाप्पाच्या पाया पडलो. गाईज हे लोक इतके निर्लज्ज आहेत ना दोघंच्या दोघं. मला सोडून पुढे गेले ब्रो. इथं गणपती मंदिरापाशी बसले होते आणि हे दोघंच्या दोघं पुढे निघून गेले. ते यार शिट यार मला इथं BMW कसे फोटो काढायचा आहे. आय डोंट थिंक सो किती असेल बट असली तर मी तुम्हाला दाखवतो. गाईज हे दोघं बघा किती निर्लज्जपणे पुढे पुढे चालले. ठीक आहे भाई. आणि गाईज इथे थांबलेली आहे BMW. तुमच्यासोबत आता काढणार आहे एक फोटो.